नमस्कार. न्यूज डंकामध्ये मी महेश विचारे आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो. मित्रांनो, आज आपण चर्चा करणार आहोत ते जपानच्या अर्थव्यवस्थेसंदर्भामध्ये. आणि याचं कारण म्हणजे आता अर्थातच एकूणच जगभरामधल्या वेगवेगळ्या ज्या अर्थव्यवस्था आहेत त्याच्याबद्दलची चर्चा होत असते. भारत आता 4थ्या क्रमांकावर आहे आणि स्वाभाविकच भारताने ज्या देशाला मागे टाकलं तो म्हणजे जपान, तो आता 5व्या क्रमांकावर आहे. अर्थात दोघांमध्ये फार मोठा फरक नाही आहे, पण तरी देखील आपण 4थ्या क्रमांकावर पोचलोय. जपानची जी घसरण झाली असं आपण म्हणू शकतो ती 5व्या क्रमांकावर झाली. पण एकूणच जपानचं जर अर्थव्यवस्था पाहिली अनेक वर्षांची तर ती एक मजबूत अर्थव्यवस्था होती. पण गेल्या काही काळामध्ये जपानच्या अर्थव्यवस्थेमध्ये सुद्धा अनेक बदल घडलेले आहेत. आणि जसं तिकडची जी करन्सी आहे येन, हिची सुद्धा घसरण झालेली आहे. तिकडच्या मनुष्यबळाचा जो आहे त्याचा सुद्धा मोठा फटका जो आहे तो तिकडे बसताना दिसून येतोय. त्यातच आता अमेरिकेने सुद्धा सगळ्या देशांवर जे टॅरिफ लागू केलेले आहेत त्याचाही परिणाम कुठेतरी त्यांच्या अर्थव्यवस्थेवर होतोय. त्या सगळ्या वेगवेगळ्या विषयांची माहिती करून घेण्यासाठी आज आपण हा व्हिडिओ बनवतोय. आणि त्यासाठी आपल्यासोबत आहेत अर्थविश्लेषक गौरी अमृते पिंपळे आणि त्यांच्याशी आपण हा संवाद साधूया आणि त्यांच्याकडून या सगळ्या जपानच्या अर्थव्यवस्थेतले वेगवेगळे पैलू जे आहेत ते जाणून घेण्याचा प्रयत्न करूया. नमस्कार गौरी मॅडम, आपलं खूप खूप स्वागत आहे न्यूज डंकामध्ये. आपण आता ही चर्चा करतोय ती जपानच्या या अर्थव्यवस्थेसंदर्भात. थोडीशी पार्श्वभूमी पहिली जाणून घेणं आवश्यक आहे. आज जपान 5व्या क्रमांकावर आहे. वेगवेगळ्या समस्या जपानला सुद्धा जाणवत आहेत. पुढे तैवानचा मुद्दा आहे. चीन आणि जपान यांच्यातल्या संबंधामध्ये सुद्धा त्या ठिकाणी बदल घडलेले आहेत. आणि एकूणच तिकडची निर्यात जी आहे त्याच्यावर काय परिणाम झालेला आहे या सगळ्या टॅरिफमुळे, किंवा तिकडचं जे मनुष्यबळ आहे त्याच्यावर कसा परिणाम दिसतोय ते सगळं आपण जाणून घ्यायचं. पण त्याच्या आधी जपानची जी अर्थव्यवस्था होती पूर्वीची, कधीपासून ती बदलत गेली, कशी सुधारत गेली आणि काय नेमके त्याचे मजबूत कशा पद्धतीने झाली हे थोडं जाणून घेऊ आणि मग त्याच्या आत्ताच्या या घसरणीकडे किंवा आत्ताच्या या सगळ्यात सध्याच्या अवस्थेकडे येऊया. जपानचा इतिहास आपल्याला बघायचा असेल तर दुसऱ्या महायुद्धापासून सुरुवात करावी लागेल. हिरोशिमा नागासाकीवरती अमेरिकेने अणुबॉम्ब टाकले, दुसरं महायुद्ध संपलं. दुसऱ्या महायुद्धानंतर एक वेगळी ग्लोबल ऑर्डर, फायनान्शियल ग्लोबल ऑर्डर क्रिएट झाली, एक जागतिक अर्थव्यवस्था उदयाला आली. आता याच्यामध्ये जपानच्या अर्थव्यवस्थेला मुळात फटका बसलेला होता. तिथे हायपर इन्फ्लेशन होतं. दुसऱ्या महायुद्धामध्ये जपानची झालेली जी अपरिमित हानी होती त्याच्यामुळे जपानी अर्थव्यवस्थेला फटका बसला होता. ती व्यवस्थित अर्थव्यवस्था सुधारत नव्हती. 1949ला अमेरिकन अर्थतज्ञ डॉच त्यांनी एक जपानसाठी प्लॅन बनवला. त्याला डॉच प्लॅन म्हणून म्हटलं जातं. ह्या डॉच प्लॅन मध्ये जपानने काय काय चेंजेस करायला हवेत, त्यांनी अर्थव्यवस्था सुधारण्यासाठी हे दिले होते. त्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचा भाग त्यांनी सांगितला की गव्हर्नमेंटचं जे काही इंडस्ट्रीमध्ये जे इंटरव्हेन्शन आहे ते कमी करावं, प्रायव्हेट सेक्टरला जास्त मोठ्या प्रमाणावरती प्रोत्साहन द्यावं आणि प्रायव्हेट सेक्टर इंडस्ट्री बघेल आणि हळूहळू करत जपानने मॅन्युफॅक्चरिंगकडे भर द्यावा. आणि त्याच्याप्रमाणे जपानची इकॉनॉमी स्टॅबिलाइज होत गेली. स्टॅबिलाइज झाली तरी जपानने खूप मोठा टप्पा गाठला होता असं म्हणता येणार नाही. त्याच्यानंतर सगळ्यात वेगळी गोष्ट काय घडली इथे, त्याला एक जपानच्या इकॉनॉमीला बूस्ट मिळाला म्हणून ते जपानसाठी महत्वाची ठरली, कोरियन वॉर. 1950 ते 53 मध्ये कोरियन वॉर झालं. आणि कोरियन वॉर मध्ये युनायटेड नेशन्सचे जे फोर्सेस होते किंवा युद्धसामग्री जी होती त्याच्यासाठी जो बेस लागणार होता, तळ होता, तो जपानचा वापरला गेला. मग इथे जपानला ते युद्ध साहित्य पुरवण्यासाठी जे आपण लॉजिस्टिक म्हणतो ते क्रिएट करावं लागलं. आणि मग त्याच्यामुळे जपानला एक फायदा झाला की ते त्या ह्याच्यामुळे त्यांची इकॉनॉमी सुधारली. आणि मग 1960 पासून जपानची इकॉनॉमी वरती चढत गेली. बरोबर. पण मग आता तुम्ही जसं एक उदाहरण दिलं की हे युद्धाचं उदाहरण दिलं, कोरियन युद्धाचं, आणि त्याच्यामुळे एक प्रकारे डिफेन्सच्या जे काही साधन सामुग्री असते त्याची निर्मिती करणं किंवा त्याचा उपयोग जो आहे तो आपल्या अर्थव्यवस्था वाढवण्यासाठी करणं असा त्यांना फायदा होत गेला. आज आपल्याला सुद्धा तेच दिसून येतं. म्हणजे भारतामध्ये सुद्धा डिफेन्स क्षेत्रावर जास्त खर्च होतो. जपान डिफेन्स क्षेत्राच्या मॅन्युफॅक्चरिंग मध्ये नाहीये. पण 1960 नंतर काय झालं मी सांगते तुम्हाला. जपानकडे लॉजिस्टिक होतं. ह्या युद्धानंतर जपानचे आणि अमेरिकेचे संबंध सुधारले. म्हणजे एकेकाळी 1945ला जपानवरती अणुबॉम्ब टाकले गेले.
पण कोरियन युद्धानंतर जपानचे आणि अमेरिकेचे संबंध सुधारले आणि तेव्हा $1 बरोबर 360 येन असा एक दर ठरला होता. बरोबर. तर जपानने काय केलं, इंडस्ट्रीजमध्ये टेक्नॉलॉजिकल इनोव्हेशनला जास्त महत्व दिलं. ते जे मॅन्युफॅक्चरर होते त्यांना जास्त सवलती किंवा सरकारी धोरणांमध्ये त्यांनी एक्सपोर्टसाठी हे करावं म्हणून एक्सपोर्ट ओरिएंटेड इकॉनॉमी जपानने बनवली. मग आता जे आपण म्हणतो मोठे ब्रँड्स जपानचे, टोकियो म्हणा, पॅनासॉनिक, कावासाकी, होंडा, हे सगळे जपानचे ब्रँड आहेत. ते साधारण 70 ते 80च्या दशकात फार मोठ्या प्रमाणावर नावारूपाला आले जगभरामध्ये. त्याची सुरुवात 1960 नंतर झाली आणि तेव्हाचा जपानचा इकॉनॉमीचा ग्रोथ रेट होता तो 70च्या दशकापर्यंत 10% आसपास गेला होता. म्हणजे जपानीज इकॉनॉमिक मिरॅकल असं त्याला इकॉनॉमिक्स मध्ये म्हटलं जातं. इथपर्यंत जपानची अर्थव्यवस्था पोहोचली की 10% वेगाने. म्हणजे 1985ला मी सांगते तुम्हाला, अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेच्या 1/3 जपान होती आणि जपानची अर्थव्यवस्था होती आणि त्याच्यामध्ये जे एक्सपर्ट्स आहेत त्यांचं म्हणणं होतं की जपान कधीही अमेरिकेला मागे टाकेल आणि जपान पुढे जाईल. इतकं त्यांनी एक्सपोर्ट ड्रायव्हन इकॉनॉमीमुळे स्वतःच्या अर्थव्यवस्थेचा फायदा केला होता. आणि त्यात जपानचा जो स्टॉक मार्केट आहे त्याचा तो सेन्सेक्स आहे, आपल्याकडे BSE सेन्सेक्स आहे, बॉम्बे स्टॉक एक्सचेंजचा, तसा त्यांचा निक्की आहे जपानचा. तो निक्की 80,000 जाईल असं भविष्य वर्तवलं होतं. तेव्हा तो जेमतेम 35,000च्या आसपास होता. की लवकरच निक्की 80,000 जाईल असं म्हटलं गेलं. इथपर्यंत जपानने प्रगती केली की दुसऱ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था झाली 1978ला आणि अमेरिकेला टफ फाईट दे, म्हणजे अमेरिकेला कधीही मागे टाक अशी स्थिती होती ती. पण मग नंतर म्हणजे आज जपानचा जेव्हा आपण उल्लेख करतो त्यावेळेला तंत्रज्ञान प्रामुख्याने याविषयी जपान जो आहे तो नेहमीच आघाडीवर राहिलेला आहे किंवा त्याच्यामुळेच तिकडचं तंत्रज्ञान वेगवेगळ्या देशांना पुरवणं आणि त्यातून आपला अर्थव्यवस्थेचा लाभ करणं हा त्यांचा एक ट्रेंड राहिलेला आहे. पण मग आता नंतरच्या काळामध्ये काय नेमकं घडत गेलं, काय बदल होत गेले ते सांगा. म्हणजे जिथपर्यंत प्रगती झाली, आपण म्हणतोय जपान जो आहे तो अमेरिकेला टफ फाईट देऊ लागला, पण त्यानंतर का त्यांची घसरण झाली किंवा त्याच्या मागे कारण? 1985 मध्ये खूप जागतिक अर्थव्यवस्थेमध्ये प्रभाव टाकणारी घटना घडली, त्याला म्हणतात प्लाझा अकॉर्ड. 1980 ते 1985 मध्ये डॉलर हा बाकीच्या चलनांच्या तुलनेमध्ये 46% अप्रिशिएट झाला होता. डॉलरची व्हॅल्यू वाढतच गेली, ती 46% वाढली. आणि त्याच्यामुळे 85 साली पहिल्या 5 इकॉनॉमी होत्या US, जपान, UK, फ्रान्स आणि वेस्ट जर्मनी. तेव्हा वेस्ट आणि ईस्ट जर्मनी वेगळे होते, त्यामुळे वेस्ट जर्मनी. तर त्याच्यामध्ये जपान आणि वेस्ट जर्मनी बरोबर दोन्ही मॅन्युफॅक्चरिंग हब होते. त्या दोघांबरोबर अमेरिकेचा ट्रेड डेफिसिट हा वाढत चालला. प्लाझा अकॉर्डला ह्या 5 देशांचे प्रतिनिधी एकत्र आले. त्यांनी अमेरिकेने सांगितलं की राष्ट्राध्यक्ष होते रोनाल्ड रेगन. त्यांनी सांगितलं की ह्याच्यामुळे तुमच्या करन्सीची व्हॅल्यू कमी आहे आणि डॉलर सतत चढता राहिलेला आहे, त्यामुळे अमेरिकेचा ट्रेड डेफिसिट वाढतो आणि जर हे चालू राहिलं तर अमेरिकेचा ट्रेड डेफिसिट असाच वाढत राहील. तर आता तुम्ही तुमच्या करन्सी अप्रिशिएट करायच्या आणि डॉलर डिव्हॅल्यू करायचे. म्हणजे आतापर्यंत 1945ला ब्रेटन वूड्स सिस्टम अस्तित्वात आल्यानंतर डॉलरचं एक वर्चस्व, आपण एक चलनी वर्चस्व असं म्हणू शकतो त्याला, असं ते जागतिक स्तरावर त्याच्यामध्ये डॉलर चढताच होता. डॉलर डिव्हॅल्यू झाला अशी एकच घटना घडली 1985ला की अमेरिकेने सांगितलं आता आम्हाला डॉलरची व्हॅल्यू कमी करायची. त्यात अमेरिकन बिझनेसमन जे होते, कॅटरपिलर किंवा IBM सारख्या कंपन्यांचे मालक, त्यांनी रेगनना सांगितलं जर जपानचा चलन दर असाच कमी राहिला तर एक वेळ अशी येईल की अमेरिकेमध्ये उद्योगधंदे शिल्लक राहणार नाहीत, म्हणून ह्या चलन दराचा काहीतरी करा. मग जपानला सांगितलं गेलं, जपान आणि जर्मनीला सांगितलं गेलं की तुम्ही तुमचं चलनाचं अप्रिशिएट करा. आणि त्याचबरोबर इथे झालं होतं बाकीच्या ज्या युरोपियन कंट्रीज होत्या, UK आणि इंग्लंड, त्या आणि अगदी इव्हन जर्मनीचा पण, त्यांचा हा जो होता GDP ग्रोथ रेट जो होता तो खूप कमी होता, नियर अबाउट 1% किंवा त्याच्यापेक्षाही खाली. पण जपान मात्र तिकडे जवळजवळ 10% प्रगती करत होता. मग त्याचबरोबर त्यांना सांगितलं गेलं की तुम्ही गव्हर्नमेंट एक्सपेंडिचर कमी करा, टॅक्स कट्स करा.
बरोबर. आणि मग त्याचा परिणाम जपानच्या इकॉनॉमीवरती झाला. 85 ते 88 पर्यंत जपानचा येन म्हणजे 1985 ला जापनीज येनची किंमत होती $1 बरोबर 240 येन. अच्छा. तो 88 पर्यंत $1 बरोबर 120 येन झाला. अच्छा. 50% अप्रिशिएट झाला. बरोबर. पण इथे होतं कसं, जेव्हा चलनाचं अवमूल्य नसतं तेव्हा डॉलर स्ट्रॉंग आहे, म्हणून जेव्हा इन्व्हेस्टमेंट येतात त्याच्या व्हॅल्यू इकडे वाढलेल्या असतात. त्याला असेट प्राइस बबल म्हणतात. बरोबर. स्टॉक मार्केट मधल्या शेअर्सच्या व्हॅल्यू आणि रिअल इस्टेट सेक्टर त्या दोन्हीच्या व्हॅल्यू जपानमध्ये प्रचंड प्रमाणात वाढलेल्या होत्या. 1988 ला जेव्हा 120 येन पर डॉलर झाला, त्याच्यानंतर या सगळ्या किमती हळूहळू कमी झाल्या. 1989 ते 1991 या कालावधीमध्ये ह्या सगळ्या रिअल इस्टेट सेक्टर, स्टॉक्स याच्या वाढलेल्या किमती होत्या त्या कमी झाल्या. त्या नुसत्या कमी झाल्या एवढंच नाही, तर बँका पण दिवाळखोरीमध्ये गेल्या. इतका पैशाचा फ्लो कमी झाला तिथे. बरोबर. आणि त्याच्यामुळे त्याला असेट प्राइस बबल बस्ट असं म्हटलं जातं. 1991चं असेट प्राइस बबल बस्ट, की आतापर्यंत एक्सपोर्ट ड्रायव्हन होतं म्हणून जे डॉलर येत होते, डॉलर मग येन मध्ये कन्वर्ट होत होते, त्याची किंमत जास्त होती आणि मग त्याची किंमत जास्त होती म्हणून असेट प्राइस वाढलेली होती. म्हणजे जिकडे डॉलर बरोबर येन अप्रिशिएट झाला तिथे व्हॅल्यू मधला डिफरन्स कमी झाला, तसं इथे रिअल इस्टेट सेक्टर आणि स्टॉकला फटका बसला. म्हणजे तेव्हा 1985 ला म्हटलं गेलं होतं निक्की 80,000 जाईल, तो 80,000 जाऊ दे, 2025 पर्यंत 40,000 पण पार केलेले नाहीत निक्कीने. तेव्हाचा सगळ्यात जास्त हायेस्ट त्यांचा सेन्सेक्सचा आकडा आहे 38,000चा. 38 आणि आता रिसेंटली त्यांनी 39,000 पार केले 2024 मध्ये. आज नेमकी जी स्थिती आपण पाहायची झाली, तुम्ही हा सगळा त्यांचा जो काय इतिहास आहे किंवा आतापर्यंतची झालेली जे काही अर्थव्यवस्थेत झालेले बदल किंवा चढता ग्राफ त्याचा जो आहे त्याविषयी सांगितलं. आत्ताची सध्याची स्थिती जपानची काय आहे, म्हणजे कोणकोणत्या क्षेत्रामध्ये कशा पद्धतीने ते काम करताय? एक तुम्हाला सांगायचं राहिलं, 1991 ला असेट प्राइस बबल बस झाल्यानंतर त्यांचा ग्रोथ रेट आहे तो खूप कमी आला. 5-6% आज जपानचा ग्रोथ रेट हा 1.1%. इतक्या कमी दराने जपान प्रगती करतोय. मध्यंतरी तो निगेटिव्ह होता, म्हणजे अर्थव्यवस्थेची प्रगती थांबलेली होती. आता 1.1, आता जे आपल्या भारताचे जे जीडीपी ग्रोथ रेट आले 8.2%. सगळ्यांना धक्का दिला की 7.5% लोकांनी एक्सपेक्ट केले होते, मॅक्सिमम 8%. 8%च्या वरती गेला. बरोबर. हे तेवढ्या मोठ्या प्रमाणात भारत प्रगती करतोय. पण जपानचा त्याच्यानंतर, म्हणून 1991च्या नंतरचं जे दशक आहे त्याला लॉस्ट डिकेड म्हटलंय जपानसाठी. पण सांगायचं तर 1985 ते 2025 पर्यंत जपान परत तशी प्रगती करू शकलेला नाही. त्यामुळे 4 लॉस्ट डिकेड्स म्हटली तरी आपण चालेल. आणि त्या डेमोग्राफिकल चेंजेस जे आहेत ते जपानसाठी खूप मोठं आव्हान आहे. आज 40% जास्त लोकसंख्या सरकारच्या सोशल सिक्युरिटी मेजर्सवरती अवलंबून. हा जो मनुष्यबळाचा मुद्दा तुम्ही उपस्थित केला, तर त्याच्यामध्ये बऱ्याच ठिकाणी अशा पद्धतीने सांगितलं जातं की जपानमध्ये जी तरुणांची संख्या आहे ती कमी आहे आणि त्यामुळे स्वाभाविकच तशा पद्धतीचे मनुष्यबळ उपलब्ध होत नाही, ज्या वेगवेगळ्या कंपन्यांमध्ये जे लोक लागतात. म्हणजे प्रौढांची म्हणा किंवा वृद्धांची संख्याही वाढत चाललेली आणि तो कुठेतरी त्यांच्या अर्थव्यवस्थेवर एक मोठा त्याचा फटका बसतोय. तर त्याविषयी सांगा. वर्किंग पॉप्युलेशन कमी झाल्यामुळे त्यांना ते पुढे तशाच प्रकारे परत प्रगती करणं कठीण होत चाललंय. त्यांनी बाकीच्या देशांना सांगितलं की आम्हाला वर्कफोर्स हवाय, खास करून जी वर्किंग पॉप्युलेशन आहे 18च्या पुढचे, खास तरुण म्हणता येतील असे, कारण 40च्या पुढे कोणाला एक्सपेक्टेड नसते, ते फार टॉप पोझिशन्स असतील तरच. बरोबर. 18 ते 30 हा फार चांगला वर्किंग एज ग्रुप असतो. त्यांनी बाकीच्या देशांकडे, खास करून भारताकडे मागितलेला आहे वर्कफोर्स त्यांच्याकडे काम करण्यासाठी. पण आता ते किती जातील आणि त्याच्यानंतर जपानच्या जे हे आहेत बिझनेसेस आहेत त्याच्यावरती कशा प्रकारे इफेक्ट करतील हे नंतरच कळेल 5 वर्षानंतर. कारण किती लोक इंटरेस्टेड आहेत जपानमध्ये जायला, तिथे राहायला, त्याच्यावरती हे सगळं अवलंबून आहे. पण त्यात एक कसं झालंय की आता जर जपानने याच्याबद्दल कोणत्याही ठोस पावलं उचलली नाहीत तर जपान मेजर इकॉनॉमीमध्ये कुठेच राहणार नाही. आता 5व्या क्रमांकावर आणखी खाली. म्हणजे एक सर्व्हे झालाय, पब्लिश सर्व्हे म्हणजे रिसर्च आहे पब्लिश झालेला 2050 मध्ये कोणत्या इकॉनॉमीज ह्या टॉपच्या असतील
आत्ताच्या डेव्हलप इकॉनॉमीज सांगते मी तुम्हाला, म्हणजे IMF किंवा वर्ल्ड बँकेचे 3 कॅटेगरीज आहेत. एक डेव्हलप इकॉनॉमीज आहे, दुसरी इमर्जिंग मार्केट आहे आणि तिसरी डेव्हलपिंग आहे. आता डेव्हलप्ड किंवा ऍडव्हान्स इकॉनॉमीमध्ये कोण येतात? USA, जर्मनी, जपान, UK, फ्रान्स, कॅनडा हे पहिल्या 6 क्रमांकावर. आणि इमर्जिंग मार्केट इकॉनॉमीज मध्ये कोण कोण येतात? चीन, भारत, ब्राझील, रशिया, मेक्सिको, टर्की आणि रशिया सांगितलं ना मी. हे रशिया आहे त्याच्यामध्ये पहिल्या 7 मध्ये. हे इमर्जिंग मार्केट. इंडोनेशिया 7व्या क्रमांकावर इंडोनेशिया आहे. हे 7 आहेत इमर्जिंग मार्केटमध्ये, याला E7 म्हणतात. तर 2050 मध्ये अमेरिका हा एकमेव देश पहिल्या 7 ह्याच्यामध्ये असेल. आणि आता हे E7 मधले मी तुम्हाला सांगितले त्यातले 6 देश हे टॉपच्या 7 देशांमध्ये असतील. आणि त्यात तुम्हाला सांगते चीन अनडाउटेबली नंबर 1 असेल, हे तर नक्की आहे. पण दुसऱ्या क्रमांकावर भारत किंवा अमेरिका. भारत आणि अमेरिकेमध्ये स्पर्धा असेल. हो, स्पर्धा आहे. जशी पूर्वी जपान आणि अमेरिकेची होती मी सांगितलं तसं आता दुसऱ्या क्रमांकासाठी भारत आणि अमेरिकेची स्पर्धा आहे. आणि हे खूप महत्वाची गोष्ट आहे की पहिल्या 7 मध्ये पण जपान असणार नाहीये पुढच्या 25 वर्षात. ज्या आपण युरोपियन कंट्रीज आपण म्हणतो की ज्या ऍडव्हान्स्ड आहेत, डेव्हलप्ड आहेत, त्यातल्या कोणत्याही पहिल्या 7 मध्ये असणार नाहीये. याचं मुख्य कारण काय वाटतं? म्हणजे एकतर टेक्नॉलॉजीचं जसं तुम्ही सांगितलं त्याची निर्यात मोठ्या प्रमाणात होते. म्हणजे निर्यात करणारा देश म्हणून जपानकडे बघितलं जातं. जास्तीत जास्त निर्यात त्यांच्याकडून होते. आता आपल्या भारताचं जर उदाहरण घ्यायला तर भारत एवढी निर्यात करत नाहीये. पण जपानचं जर उदाहरण घेतलं झालं आणि आता अमेरिकेने टॅरिफ लावलेलं आहे, अशा सगळ्या परिस्थितीत ते त्यामुळे अडचणीत आलेत असं म्हणता येईल. मुळात जपानच्या अडचणी ह्या पहिल्यापासून सुरू आहेतच. आपण 1985 पासून बघितलं तर जपानला फटका बसलेला आहे. त्यात आत्ताचे बदललेले जिओपॉलिटिकल कंडिशन्स आहेत किंवा चीन बरोबरचा जो तणाव आहे त्यांचा तो आता वाढतो आहे दिवसेंदिवस. त्यामुळे त्यांना तो फटका बसतोय. त्याच्यामुळे ही अर्थव्यवस्थेवरती परिणाम होतोच आहे. म्हणजे जी 10% दराने प्रगती करणारी अर्थव्यवस्था होती ती आज जेमतेम 1% दराने करते. आणि याच्यासाठी जरी खूप मोठी धोरणं आखली तरी पण 1960 मध्ये जी आपण जिओपॉलिटिकल कंडिशन बघितली तर आता जे पुढे जाणारे देश आहेत त्यांच्याकडे तेव्हा काहीच नव्हतं. म्हणजे विशेष ते प्रगती करत नव्हते. त्यांची काही वेगवेगळी कारणं होती. भारतासारखा देश तर 47ला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर जेमतेम 13 वर्षांनी खूप काही प्रगती करू शकत नव्हता. रशियाचे स्वतःचे काही प्रॉब्लेम्स होते. रशिया खूप मोठा देश असला तरी त्याच्यामध्ये काय, जो मोठा प्रदेश हा बर्फाळ प्रदेश आहे. त्यामुळे त्यांच्या इकॉनॉमीचे प्रॉब्लेम्स हे पूर्णपणे वेगळे आहेत. चीन 1960 मध्ये चीनही कुठे नव्हता. चीन 1980 नंतर चीनमध्ये मॅन्युफॅक्चरिंग मोठ्या प्रमाणात वाढलं आणि चीन 2010 मध्ये 2ऱ्या क्रमांकाची इकॉनॉमी झाला. 2009 पर्यंत जपानच 2ऱ्या क्रमांकाची इकॉनॉमी होता. म्हणजे हे सगळे जे चेंजेस झाले की चीन म्हणा, भारत म्हणा, रशिया म्हणा, हे वेगवेगळ्या प्रकारे आपली प्रगती करतायत. ब्राझील सारखा देश आहे, त्यांच्याकडे नैसर्गिक खनिज संपत्ती जास्त आहे. त्या देशांच्या तुलनेत जपान त्या स्पर्धेत राहिला नाही. मग आता तुम्हाला काय वाटते? म्हणजे आत्ताची जी त्यांची स्थिती आहे, त्यांचं जे चलन आहे येन सारखं, ह्याची घसरण झालेली पाहायला मिळते डॉलरच्या तुलनेमध्ये. काय नेमकं कारण वाटते? आता येन कॅरी ट्रेडचा उल्लेख राहिला. जपानने जेव्हा असेट प्राइस बबल बस्ट झाले आणि त्यांच्याकडे मोठ्या प्रमाणावर त्यांना पुन्हा कॅश फ्लो द्यायचा होता तेव्हा त्यांनी इंटरेस्ट रेट कमी केली. अगदी 0% पण इंटरेस्ट रेट आहे, काही वेळेस त्यांनी निगेटिव्ह इंटरेस्ट रेट केला. त्यामुळे झालं असं की कर्ज स्वस्त झाली. जेव्हा इंटरेस्ट रेटच नाहीये म्हटलं, 0%ला तुम्हाला इंटरेस्ट काही द्यायचंच नाहीये, कर्ज स्वस्त झाल्यानंतर जसं जापनीज लोकांनी घेतलं तसं फायनान्शियल मार्केटमध्ये, ग्लोबल फायनान्शियल मार्केटमध्ये इतर देशांच्या लोकांनी येन मधून बोरोइंग केलं आणि काय केलं, दुसऱ्या देशांकडे जाऊन इन्व्हेस्ट केले. म्हणजे जर तुम्ही अमेरिकेमध्ये इन्व्हेस्ट केले तर तुम्हाला 3 ते 4% इंटरेस्ट रेट, युरोपियन कंट्रीज मध्ये केले तर 7 ते 8% इंटरेस्ट रेट, भारतासारख्या देशामध्ये केले तर साधारण 6 ते 7% इंटरेस्ट रेट. म्हणजे हा इंटरेस्ट रेट तुम्हाला होता, तिकडून 0% कर्ज घ्यायचं, इथे इन्व्हेस्ट करायचं, इथे इंटरेस्ट मिळतो, ती तुमची खूप मोठी इन्कम झाली. आणि ह्याच्यामध्ये फायनान्शियल इन्स्टिट्यूशन मधल्या अमाऊंट काही लहान नाहीत ना. आपण 1 लाख किंवा कोटीपर्यंत विचार करू शकतो. त्यांचे बिलियन्स ऑफ डॉलर्स असतात. म्हणजे अब्जावधी रुपये, अब्जावधी डॉलर्स त्यांनी ते इन्व्हेस्ट केले.
आता परिस्थिती अशी आहे, जर जपानने जर अर्थव्यवस्था सुधारण्यासाठी इंटरेस्ट रेट वाढवला तर येन कॅरी ट्रेड मध्ये ज्यांनी इन्व्हेस्ट केलेली आहे ते लॉस मध्ये जातील आणि पटापट सेल होईल आणि फटका मोठ्या प्रमाणावर कोणाला बसेल? अमेरिकेला. कारण युएस ट्रेजरी बॉन्ड्स मध्ये किंवा युरोपियन बॉन्ड्स मध्ये खूप मोठ्या प्रमाणावर पैसे आहेत. त्यामुळे आत्ताही म्हणजे कोण म्हणतं 10 डिसेंबर, कोण म्हणतं 19 डिसेंबर की बँक ऑफ जपानचे गव्हर्नर इंटरेस्ट रेट डिक्लेअर करणार आहेत. अजून केलेला नाहीये. त्यात जपानच्या पंतप्रधानांनी काही ट्रिलियन येन्स मागितले आहेत त्यांच्या नव्या ज्या पंतप्रधान आल्या त्यांनी. तर ते बँक ऑफ जपानने जर प्रिंट केले तर त्यांच्याकडे इन्फ्लेशनरी प्रेशर वाढेल. म्हणजे त्यांना तसंही अर्थव्यवस्थेला सुधारण्यासाठी त्याला काहीतरी आता मिरॅकल होण्याची गरज आहे. 1-2 मिरॅकल जपानने बघितले. एक बूमचा मिरॅकल बघितला, एक असेट प्राइस बबल बस मिरॅकल बघितला. आता पुढे जायचं असेल तर कुठल्या तरी मोठ्या नक्कीच मिरॅकलची गरज आहे, नाहीतर जपानची इकॉनॉमी सुधारणार नाही. आता एकीकडे म्हणजे तुम्ही म्हणता त्या पद्धतीने भारताकडे एक मोठं मनुष्यबळ आहे, तरुणांची संख्या मोठी आहे. अशा वेळेला तिकडे अमेरिकेने H-1B विजाचा वेगळे नियम तयार केलेले आहेत आणि ते कुठेतरी अडचणीचे ठरत आहेत. अशा वेळेला जपानमध्ये जाणारे जे युवक असतील, शिक्षणासाठी जातील किंवा तिकडे स्थायिक व्हायचं असेल, तिकडेच काय नोकरी धंदा करायचा असेल, ते त्यांना कितपत अनुकूल वातावरण आहे असं वाटतंय? जपानचे सरकारी धोरणं जी आहेत त्याच्यामध्ये त्यांना मेन म्हणजे वर्क फोर्ससाठी माणसं हवी आहेत. त्याच्यामुळे त्यांना ते सवलती द्यायला तयार आहेत. पण किती जण जातील हा मुद्दा महत्वाचा मुद्दा आहे. कसं होतं, डॉलर स्ट्रॉंग आहे म्हणून सगळे तिथे जातात, युरो स्ट्रॉंग आहे म्हणून लोक युरोपियन कंट्रीज मध्ये जातात. पण जेव्हा आपण म्हणतो की 1 रुपया जर आहे, रुपयामध्ये 1 रुपया, त्याची किंमत जापनीज येन मध्ये कमी होतीये, तर तो एक सायकोलॉजिकल इफेक्ट खूप खूप मोठा आहे. जेव्हा आपण सांगतो डॉलरमध्ये आम्ही 10,000 मिळवले, ते रुपयामध्ये एवढे एवढे होतात, पण येन मध्ये 10,000 मिळवल्यानंतर ते रुपयामध्ये कमी होणार आहेत. हा जो सायकोलॉजिकल इफेक्ट आहे त्याच्यामुळे किती जण जातील आणि काय याच्याबद्दल थोडीशी शंका आहे. आत्ताच्या या सध्याच्या परिस्थितीमध्ये जसं आता भारत आणि जपान यांच्यामध्ये फार अंतर राहिलेलं आहे. भारत 4थ्या क्रमांकावर आहेच, पण तरी खूप मोठं अंतर नाही. पण अशा सगळ्या परिस्थितीमध्ये भारत आणि जपान यांचे रिलेशन जे आहेत ते अर्थव्यवस्थेच्या बाबतीत पाहायचं झालं तर ते कसे राहतील असं वाटतंय तुम्हाला? म्हणजे भारताला त्याच्याकडून काय फायदा होऊ शकेल? जपानशी आणखी वेगळ्या पद्धतीने जे काही त्यांचे व्यवहार असतील, आर्थिक व्यवहार किंवा आयात निर्यातीचे व्यवहार असतील, तर या संदर्भात कसे हे संबंध राहू शकतात पुढच्या काळात? एक सगळ्यात महत्वाची गोष्ट, गेल्या 10 वर्षात आपण एक फॉरेन पॉलिसी बघितली तर आपण कोणावरही विशेष अवलंबून नाहीये. की जपान किंवा चीन म्हणा मोठ्या प्रमाणावर एक्सपोर्टसाठी अमेरिकेवर अवलंबून आहे, तसं भारत कोणत्या देशावर अवलंबून नाही. आपण जेव्हा कोणतेही करार करतो, द्विपक्षीय म्हणा किंवा बहुपक्षीय करार असतील, त्याच्यामध्ये दोन्ही बाजू बघितल्या जातात की आपण काय त्यांना प्रोव्हाइड करतो आणि ते आपल्याला कशाच्या बदल्यात काय देतात. आता राहिला विषय एक रशियाचा, आता पुतीन आता आहेतच दौऱ्यावरती, पण त्यांच्याकडून तेल घेतलं गेलं कारण ते आपल्याला आंतरराष्ट्रीय बाजारापेक्षा स्वस्त. त्यामुळे नेशन फर्स्ट ही पॉलिसी आपण प्रत्येक वेळेला ठेवली, ते जपान बरोबर पण ती तशीच राहील. म्हणजे आता आपले बऱ्याच देशांबरोबर वेगवेगळ्या प्रकारचे करार आहेत जे आधी आपण बघितले नव्हते. बरोबर. काही ठराविक छोट्या देशांबरोबर सुद्धा होत आहेत आणि लोक त्यावेळेस विचारतात की यांच्याशी कशाला करार करायचा. म्हणजे आफ्रिकन देशांना जास्त कोणी विचारत नाही, पण त्यांच्याकडे नैसर्गिक साधन संपत्ती आहे म्हणून पंतप्रधान त्या देशामध्ये जाऊन करार करतात, कारण नैसर्गिक साधन संपत्ती फार महत्वाची आहे. मग ते जेव्हा ते करार करतात तेव्हा आपल्याकडूनही त्यांना उपयोगी असलेल्या वस्तू इथे दिल्या जातात. तर असं देवाणघेवाण अशा प्रकारे आपण फॉरेन पॉलिसी ठेवलेली आहे. एक आपण ऑइल सोडलं तर खूप मोठ्या प्रमाणावर दुसऱ्या कुठल्या देशाशी अवलंबून आहोत असं दिसत नाही. आणि त्यात सेमीकंडक्टर सारखा जो खूप महत्वाचा इलेक्ट्रॉनिक्स आयटम मधला भाग आहे, त्याच्यासाठी आपण प्लांट्स इथे भारतातच देण्यासाठी कंपन्यांना मोठ्या प्रमाणावर सवलती दिल्या. मग त्याच्यामध्ये आपण आत्मनिर्भर होतोय अशा गोष्टीमध्ये की जी गोष्ट सगळ्यांमध्ये सगळ्या इलेक्ट्रॉनिक्स आयटम मध्ये वापरली जाते. म्हणजे आत्मनिर्भर. आता जपानचं एक म्हणजे आपल्या इकडे बुलेट ट्रेनचा जो प्रकल्प होतोय किंवा भविष्यात होणार आहे, मेट्रो रेल्वेचं जाळं जे आहे ते पसरतंय,
या सगळ्यामध्ये जपानची अर्थव्यवस्था सुद्धा त्याच्यामध्ये सहभागी आहे. त्यांचं सुद्धा याच्यात मोठ्या प्रमाणावर त्यांनी निधी दिलेला आहे किंवा पैसा दिलेला आहे. तर याचा अशा पद्धतीने पुढे आपल्याला ते वाढवण्यासाठी हे सगळं मेट्रो जाळं किंवा विकास करण्यासाठी, एकूण शहरांचा विकास करण्यासाठी तो कसा उपयोग होईल असं वाटतं? टेक्नॉलॉजिकल ऍडव्हान्समेंटमध्ये जपान पुढे आहे. त्याच्यामुळे ते आपल्याला खूप पुढे जाण्यासाठी, आपल्याला ग्रो करण्यासाठी ते महत्वाचं ठरेल. जपानचा जो पर कॅपिटा इन्कम आहे त्याच्याविषयी काय सांगाल तुम्ही? म्हणजे त्याची काय स्थिती आहे सध्याची? जपानचा पर कॅपिटा इन्कम म्हणजे जेव्हा जपान 10% दराने प्रगती करत होता तेव्हा अमेरिकापेक्षाही जास्त झाला होता. $40,000 इतका झाला होता अच्छा पर कॅपिटा इन्कम. आणि आता जपानचा पर कॅपिटा इन्कम $33,000 आहे. म्हणजे तो वाढायच्या ऐवजी कमी झाला. म्हणजे जपानची इकॉनॉमी जशी पुढे वाढत गेली, 2009 मध्ये $6 ट्रिलियन पर्यंत वाढत गेली, नंतर इकॉनॉमी जी आहे ती कमी कमी होत गेली. ती आता 4.19 किंवा 20 असं त्यांचा हे आहे ट्रिलियन डॉलर्समध्ये. तर ह्याच्यामध्ये पर कॅपिटा इन्कम जास्त आहे कारण त्यांचं जीडीपी जास्त, एक्सपोर्ट ड्रिव्हन इकॉनॉमी आहे म्हणून. पण एक मला इथे सांगायचं आहे की पर कॅपिटा इन्कम ही जी संकल्पना आहे ती दुसऱ्या महायुद्धानंतर अस्तित्वात आली आणि ती संकल्पना एक भुसभुशीत पायावर आधारलेली आहे. त्याचं मी तुम्हाला उदाहरण सांगते. एका गावामध्ये 100 माणसं आहेत. 100 माणसं आहेत, प्रत्येक माणूस 10 लाख रुपये मिळवतो. प्रत्येक माणूस 10 लाख रुपये मिळवतोय ऍक्च्युअली. आणि मग त्याची टोटल इन्कम किती झाली? 10 कोटी. पर कॅपिटा इन्कम 10 लाख. पण एका गावामध्ये 100च माणसं आहेत, पण एकच माणूस आहे तो 100 कोटीचा व्यापार करतोय. त्याची एकट्याची इन्कम 100 कोटी आहे, पण पर कॅपिटा इन्कम किती? 1 कोटी. म्हणजे इथे या दुसऱ्या उदाहरणामध्ये ते बाकीचे 99 लोक 1 कोटी मिळवत नाहीयेत. आकडेवारी काय दिसते? 1 कोटी. म्हणजे ही जी संकल्पना जी आहे, दुसऱ्या महायुद्धानंतर अस्तित्वात आलेल्या ज्या काही संकल्पना आहेत त्याच्यामध्ये ही संकल्पना अतिशय भुसभुशीत आहे. जीडीपी तशीच संकल्पना आहे. आपण त्याच्यावर परत कधीतरी बोलू निश्चितपणे. आता तुम्ही एक मुद्दा मगाशी उपस्थित केलात की जपानला एका चमत्काराची गरज आहे याच्यातून सावरण्यासाठी. तर काय वाटतं, म्हणजे कोणकोणत्या क्षेत्रामध्ये त्यांनी सुधारणा कराव्यात किंवा अशी अपेक्षा आहे? म्हणजे साधारण एक प्रकारे तुम्ही अर्थविश्लेषक म्हणून जेव्हा सगळ्या याच्याकडे पाहता तेव्हा तुम्हाला काय वाटतं? एक सगळ्यात महत्वाची गोष्ट, जेव्हा एक्सपोर्ट ड्रिव्हन इकॉनॉमी असते, एक्सपोर्ट ओरिएंटेड इकॉनॉमी असते, तेव्हा त्या इकॉनॉमीला बाहेरचे जे शॉक्स असतात जिओ पॉलिटिकल, त्याचा खूप मोठा फटका बसतो. जसा प्लाझा अकॉर्ड नंतर जपानला बसतो. भारत हा याच्यामध्ये सगळ्यात बेस्ट का आहे? कारण डोमेस्टिक डिमांड ड्रायव्हन इकॉनॉमी. म्हणजे भारताची लोकसंख्या सगळ्यात जास्त आहे, तेवढ्या मोठ्या प्रमाणावर डिमांड आहे. डिमांड आहे म्हणून बाहेरचे स्टॉक ही इकॉनॉमी ऍब्झॉर्ब करू शकते. आता रिसेंटली असं म्हणतात की या वर्षभरामध्ये $17 बिलियन फॉरेन इन्व्हेस्टर्सने काढून घेतले स्टॉक मार्केटमध्ये. मग काढून घेतले तरी स्टॉक मार्केटवरती काय झालं? डोमेस्टिक इन्व्हेस्टर्सने इन्व्हेस्ट केले. म्हणजे कोणी येऊन भारतीय इकॉनॉमीला म्हणजे शॉक देईल अशी नाहीये. तर हा एक जो ड्रॉबॅक आहे जपानीज इकॉनॉमीचा, एक्सपोर्ट ओरिएंटेड इकॉनॉमी, त्याच्यावरती त्यांना हे करावं लागेल, वर्कआउट करावं लागेल. त्याच्याशिवाय त्यांची प्रगती शक्य नाही. बरोबर. ठीक आहे, आपण ह्या सगळ्या मुद्द्यांना स्पर्श केला. तुम्ही त्यांचा जो इतिहास आहे जपानचा, तिथून कशा पद्धतीने त्यांना बूस्ट मिळालं, कशा पद्धतीने ती झेपावलेली आहे अर्थव्यवस्था, हे तुम्ही सांगितलं. आणि सध्याची जी स्थिती आहे त्यांची ती सुधारण्यासाठी काय करता येऊ शकेल किंवा काय नेमकी परिस्थिती आहे त्यावर सुद्धा तुम्ही भाष्य केलं. तुम्ही इथे आलात आणि या सगळ्या जपानच्या अर्थव्यवस्थेसंदर्भामध्ये हे विस्तृत असं विश्लेषण केलं, त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. नमस्कार मित्रांनो. आत्ताच आपण गौरी अमृते पिंपळे यांच्याशी हा संवाद साधला आणि जपानच्या अर्थव्यवस्थेवर आपण हा सगळा प्रकाश टाकला. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे जरूर कळवा. आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि आमचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.